सर्वांना माझा नमस्कार. बालसंस्कार वर्ग हा एक सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रम आहे जो बालकांना संस्कार, आध्यात्मिक शिक्षा, स्वास्थ्य सेवा आणि पर्यावरण संरक्षण याबद्दल शिक्षित करते. या वर्गाचा मुख्य उद्देश म्हणजे बालकांना चांगले संस्कार, आध्यात्मिक ज्ञान आणि सामाजिक चेतना प्रदान करणे आहे. बालकांना संस्कार आणि आध्यात्मिक ज्ञान प्रदान करणे, स्वास्थ्य सेवा आणि पर्यावरण संरक्षण याबद्दल शिक्षित करणे, बालकांना सामाजिक चेतना आणि राष्ट्रप्रेम जागृत करणे, तसेच गुरुवंदना आणि प्रार्थना, योगासन आणि प्राणायाम, कथाप्रसंग आणि शौर्यगीत, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या बालसंस्कार वर्गात केला जातो. बालसंस्कार वर्ग हा बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. आजच्या बालसंस्कार वर्गात एक नवीन खेळ आम्ही घेणार आहे. त्या खेळाचं नाव आहे उडन टम्बलिंग टॉवर. हा खेळ खेळताना खूप मजा येणार आहे. चला तर मग हा खेळ खेळूया. बघा, हे ना अशा तीन मी रचणार आहे. आता याच्यातून तुम्हाला एक एक काढायची आहे. एकेकाने यायचं आणि काढायची. ज्याच्याकडून ती पट्टी हल्ली तो बाद. आणि काढताना वरच्या काढायच्या नाही आहेत. वरच्या दोनमध्ये काढायचंच नाही, फक्त खालची काढायची. पडायलाही नको आणि काढली तर गेली पाहिजे. आणि एकाच हाताने नाही, दोघीकडून नाही, एका हाताने फक्त. आणि वरती वरती ठेवत जायचं, रचत जायची. हां, जी काढली ती वरती ठेवायची. आपण ती रचून मग सांगतो तुम्हाला. बैठी गेम आहे, तो कोणती गेम आहे मुंबईवरून ऑनलाईन आलाय तो गेम आपल्यासाठी. हो का? दिसतंय का हातावर? सगळे मुलं आणि टॉवरवर फिरवले. एकेकाला चान्स देऊ आपण. फक्त वरचे दोन हलवायचे नाही. आणि एकाच हाताने एक पट्टी काढायची आणि ती वरती रचायची. समजा आता मी एक पट्टी काढली, मी अशी आडवी ठेवेल, पुढच्याने पण काढून तशी आडवीच ठेवायची. आडव्या उभ्या, आडव्या उभ्या अशा पट्टी. या वरच्या दोन काढायची असते. मी काढून दाखवते ना, काढून दाखव. पडला की आऊट. पुन्हा टॉवर एलिमिनेट. हां, एकाच हाताने. एकाच हाताने काढायची पट्टी. कोणती पण काढू शकता. वरती रचायची. आता बघा, हे आडव्या तुम्ही अशा उभ्या ठेवा. चला, एक हात, एक इथून वरच्या दोन सोडून कोणती पण काढू शकता. एक आणि एकाच हाताने. सर पुढं सर. दुसरा हात घ्यायचाच नाही. हळूहळू बोट असं ती नाही निघत, दुसरी घे. याच्याने आपली एकाग्रता वाढते. गेम खूप छान आहे. लक्षात आलं का? असं असं बोटाने बरोबर काढायची ती. अशी दोघं बोटांमध्ये पकडायची ना, हळूच बाहेर काढायची. काढ, काही हरकत नाही. निघते. आता प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपल्या समोरची जी बाजू आहे ना ती पट्टी काढायची. पहिल्यांदा भीती वाटत तिकडे जातं ना ती. आता नाही तिने राऊंड साईड काढते ना ती इकडच्या बाजूला. फक्त नाही काढायची. ज्यांची एकाग्रता चांगली आहे तो पटकन काढू शकतो. वरचे 2-3 सोडून दे, मधले कुठे तरी काढ. एकदम खालचे पण नको. मधले काढ.
असा अंदाज बघायचा ते निघणार आहे का, थोडंसं निघायला लागलं तर समजून घ्या काढता येणार आहे आपल्याला. असं काढेन तो बरोबर काढेन. हात 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 एकाच हाताने. जी निघते तीच काढायची. बरोबर काढले ते, बरोबर काढतोय. तू असं वाकू नको ना, दोघी बोटाने पकडणं मस्त. वा वा छान, टाळ्या वाजवा. नाही काढेल तो, बरोबर काढेल. हां व्हेरी गुड. चला पुढे. हळू, हा काही करेल डायरेक्ट हाऊसफुल करून हिंमत केली बरोबर. काढ 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 प्रयत्न कर. वा वा काढ, व्हेरी गुड. मग काढले तिने, डेअरिंग केली. कोण आहे? हा आज काही हरकत नाही, घे ना. काय त्याच्यात विशेष काय आहे त्याच्यात? उलट आहे, प्रत्येकाचे लक्षात येतं. वा हुशार आहे, हुशार आहे. मग बरोबर काढलं त्याने, हुशार आहे तो. चला पुढे. डेअरिंग करायची, एकाग्रता म्हणतात याला, एकाग्रता म्हणतात. बघा परफेक्ट, व्हेरी गुड. व्हेरी गुड. चला पुढचा नंबर. चल बेटा. मग एक दोन वेळेस हे झालं की मग हवेमुळे होते. एकदम सोपं वाटत होतं ना तुला. व्हेरी गुड. आता काढणारी वारी आहे दादा. व्हेरी गुड. एकच राऊंड घेऊन घरी जायचंय ना आपल्याला. एक राऊंडवर होऊन जाईल. एक राऊंड घेऊ सर्वांना. पुढे घेऊन अजून आपण पुढे आणून अजून परत व्हिडिओ करा आता. सरांना बसले, सरांना पण चान्स देऊ आपण. लास्ट नंबर सरांचा तुझ्यानंतर. तुझी का रुचिका काय करते?
वाटते ती काढायची. हां व्हेरी गुड. हां. चला आराध्या. आराध्या राहिली का आता? शेवटी झाली. काढ आता, तीच काढ. काढताना ते असं लक्ष ठेवायचं आपण किती यूज होते. छान, बरोबर. व्हेरी गुड. सर टावर पाडतात का काढतात का माहिती. टावर पाडायचंच काम आहे आता. नाही.